नमस्कार. काही दिवसापूर्वी ना मी लाडू बनवले होते, खारीक खोबऱ्याचे लाडू म्हणजेच डिंक लाडू. तर त्या लाडूच्या रेसिपीला व्हॉइस ओव्हर द्यायचा राहिला होता आणि हा व्हिडिओ पण अपलोड करायचा राहिलेला. म्हटलं आज व्हिडिओ अपलोड करू. तर मी खारीक खोबऱ्याचे लाडू पहिल्यांदाच बनवले होते. तसं तर मी शेंगदाण्याचे लाडू वगैरे सारखे बनवत असते, पण सारखं तेच खाऊन मुलांना पण बोर होतं, म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करूया. म्हणून हे मी खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी पावशेर खारीक आणि पावशेर खोबरं वगैरे घेऊन आले होते. पहिलं तर खारीक आणि खोबऱ्याला निवडून घ्यायचं आणि खारकांमधल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या. ही खारीक ना एकदम सॉफ्ट होती आणि फ्रेश होती ना, त्यामुळे असं खारीक चाकून कापून पण त्याच्यामधलं बिया वगैरे निघत होत्या. तर छान असं निवडून घेतलं, खारकांमधल्या बिया वगैरे वेगळ्या करून घेतल्या चाकूनेच. आणि नंतर मग खोबरं पण छान होतं, एकदम असं किसताना सॉफ्ट होतं, त्यामुळं त्रास नाही झाला. नंतर खोबरं वगैरे किसून घेतलं आणि मी इथं 50 ग्रॅम डिंक घेतलेला, त्याचबरोबर थोडेसे बदाम पण मी घेतले होते. खोबऱ्याचा किस आधी छोट्या साईडने केला, पण नंतर मोठ्या साईडने केला. म्हटलं की तसंही आपल्याला बारीकच करायचं मिक्सरवरती म्हणून, आणि सोपं जातं, फास्ट होतं म्हणून. तुपावरती पहिल्यांदा खारीक भाजून घेतली छान अशी, जास्त वेळ भाजायचं नाही तर करपते. तर नंतर मग खोबरं पण भाजून घेतलं, छान असं किसलेलं होतं ते. तर खोबरं वगैरे भाजून घेतलं. नंतर बदाम होते, तर बदाम पण थोडेसे तुपावर फ्राय करून घेतले आणि नंतर मग डिंक तळून घेतला. तर पावशेरच्या प्रमाणासाठी ना 50 ग्रॅम डिंक भरपूर होतो. डिंक छान असा तळला की एकदम असा एक पॉपकॉर्न सारखं होतं आणि आतून मग असं कच्चा राहिला की आतून चिकट होतं, म्हणून छान असा तळून घ्यायचा मंद आचेवरती. खोबरं वगैरे बारीक करून घेतलं, खारीक आणि खोबरं मिक्सरवरती. आणि नंतर एकदा बारीक केलेलं जे होतं ना, तर ते पुन्हा एकदा बारीक करून घेतलं. असंच जर ह्यात पिठी साखर घातली असती ना तर लाडू बनत होते, पण मला साखरेचे बनवायचे नव्हते, गुळाचे बनवायचे होते, म्हणून मी इथं गुळ घेतला होता. तर गुळ पण किसून घेतला, जेणेकरून वितळायला सोपं जाईल. आणि गुळ वितळण्यासाठी मी थोडंसं त्यामध्ये तूप टाकलं होतं, छान असं वितळून घेतला. गुळाचा कोणताही पाक वगैरे नाही करून घ्यायचा. थोडासा वितळला ना, त्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं आहे तर ते टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गुळ जो आहे तर तो सगळीकडे लागेल. छान असं मिक्स करून घेतलं की मग छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे. तर छान झाले होते लाडू खारीक खोबऱ्याचे, खूप मस्त झाले होते, मुलांना पण खूप आवडले. तर ह्या थंडीमध्ये खारीक खोबऱ्याचे लाडू नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.